गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आमच्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या आम्ही इंग्लंडमधील सुंदर कॉर्सवॉल्ड्सजवळ राहतो. आम्हाला प्रवास करायला खूप आवडतो, त्यामुळे आम्ही हा व्लॉग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला हवं आहे की तुम्हीही आमच्या प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा आणि आमच्या अनुभवांचा आनंद घ्या. चला तर मग आमच्या प्रवासात सामील होऊया. आज आपण आलो आहोत कॉर्सवॉल्ड्समधील पेन्सविक आणि हे आहे पेन्सविक रोकोको गार्डन. रोकोको ही कला, वास्तुकला आणि सजावटीची शैली आहे. 18व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ही उदयास आली होती. आम्ही आज इथे भरपूर फोटो काढले आणि खरं सांगायचं तर स्वतःला थांबवताच आलं नाही. रोकोको शैली इतकी सुंदर आहे. नाजूक रेषा, हलके पेस्टल रंग, सोनेरी टोकन, फक्त पाहून राहणं कठीण आहे. प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी सुंदर आहे आणि हे सगळं पाहताना मन खूप आनंदी झालं. या गार्डनमध्ये एक खूप छान मेज म्हणजेच भूलभुलैया आहे. तिथे आम्ही मुलांना सोडलं आणि वरतून ऑब्झर्व करत होतो की त्यांना हे सॉल्व करायला जमतंय का. नंतर आम्हीही त्यांना जॉईन झालो आणि त्यांना शोधून बाहेर काढलं. आता आपण पोहोचलो आहे पेन्सविक रोकोको गार्डनमधील खास व्ह्यू पॉईंटवर. इथे उभे राहिल्यावर बाग आणि कॉर्सवॉल्ड्सच्या हिरव्यागार डोंगरांचा नजारा एकदम जादुई दिसतो. फॉलीज, वळणारे मार्ग आणि आसपासचे नैसर्गिक सौंदर्य प्रत्येक कोपऱ्यातून नवीन दृश्य उघडतं. सकाळी किंवा संध्याकाळी येणं म्हणजे गोल्डन आवर्समध्ये रंगीत प्रकाशात आपल्याला मनमोहक शॅडोज पाहायला मिळतात. चला तर या व्ह्यू पॉईंटवरून बघूया हा अप्रतिम नजारा. हे आहे रेड हाऊस. हा एक आकर्षक पॅव्हिलियन आहे ज्याची स्थापना 1740च्या दशकात झाली होती. हा पॅव्हिलियन असिमेट्रिकल शैलीमध्ये बनवला आहे, म्हणजे एक बाजू दुसऱ्यापेक्षा किंचित वेगळी आहे. आता आपण आलो आहोत सेंट मेरीज चर्च आणि यू ट्रीज पाहण्यासाठी. या चर्चच्या अंगणात 99 यू ट्रीज आहेत. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.